तर गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये। तर आता मी चाललोय केसांना केराटिन तर प्रोटीन ट्रीटमेंट करायला, दोघांपैकी एक करेन। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि नक्की शेअर करा। तर कशी होती ट्रीटमेंट ती तुम्हाला मी दाखवेन आणि नंतर ब्लॉग कसे वाटतात ते नक्की एकदा कमेंट करा। तुम्ही कमेंट करत नाही जास्ती करून। तर आता नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही शेअर बी करा माझ्या चॅनलला। तर आता आंशिका बघू शकता, मी तुम्हाला आंशिकाला दाखवतो। तर अंग धुवून आले आणि एड्यासारखी ते केसांना बघा तिने काय बांधून ठेवलं आहे। ते बघा इथे केसांना काय बांधून ठेवलं हिने एड्यासारखी म्हणून बांधून ठेवलं। बघू शकता इथे मम्मी जेवण बनवते आणि इथे बोंबील बनवले आणि एक कसले बोटे आहेत का माहित, आणि चिकन आणि ओदरी बनवले काहीतरी। उपवास संपली तर लगेच जोर घेतले नॉनव्हेज वर। बघू शकता इथं आहे आणि आंशिका इथं बाहेर पाणी फिरवते। ही कशी दिसते तुम्ही नक्की कमेंट करा, कुठच्या देशातून दिसते ही। गाईस आता घेता जेवायला। गाईस जर जेवायला घेतले या जेवायला तुम्ही पण चिकन बनवले, बोंबील बनवले आणि 2 प्रकारचे, पण मी एकच घेतले सध्या। तर इथं आंशिकाने लावले शॉर्ट्स व्हिडिओ। तर गाईस आता जेवण वगैरे करून झाले, तर आता मी निघता डोंबिवलीला चालल्या सलून मध्ये आपली ट्रीटमेंट करायला केसांची, केराटिन प्रोटीन दोघांमधून एक। तर आता आपण स्टेशनला गेल्यावरती भेटू। असेच कंटिन्यू बघत राहा पूर्ण ब्लॉग कसा होतोय ते। आता तर गाईस पोचल्या स्टेशनला, आता तिकीट वगैरे काढून झाले। जाता उतरता खाली बघता ट्रेन कितीची लागले। फायनली बसल्या ट्रेन मध्ये। आता उतरता डायरेक्ट डोंबिवली स्टेशनला उतरायचे आपल्याला। तर उतरल्या डोंबिवलीला आता आणि आपला मित्र घ्यायला येणार आहे, तर त्याच्यासोबत जाऊ सलून मध्ये। तर सागर आलाय आता घ्यायला। तर गाईस सलून मध्ये पोहोचलो आणि ट्रीटमेंट अर्धी तर झालती। सागरला बोललो शूट कर, सागरने काही शूट केलं नाही, त्याला लाज वाटत होती। मग मी थोडंफार शूट केलं, मला पण जमत नव्हतं कारण की ट्रीटमेंट चालू होती। मग मी आता व्हॉइस ओव्हर करून सांगितलं तुम्हाला। ट्रीटमेंट वगैरे झाली आणि आपण निघलोय आता सलून मधून। तुम्ही पण विजिट द्या टिनी टिप्स स्टुडिओ सलून मध्ये, खूप चांगले आहे। आता आपण पोहोचले डोंबिवली स्टेशनला, ट्रेन मध्ये चढल्या घाईन आणि आता शूट चालू केला। तर आता पोहोचता डायरेक्ट दिव्याला गेल्यावर तुम्हाला दाखवता। फायनली पोहोचलो आता दिव्याला आणि आलो ब्रिजवर। तर जाता घरा गेलो रिॲक्शन बघू प्रत्येकाच्या। तर गाईस रिॲक्शन बघू शकता, मम्मीने तोंडावर हात ठेवले आणि हसतं। ते एक साईडला ही आंशिका पण हसतं इकडं, तर हिची पण रिॲक्शन बघा। गाईस बघू शकता लुक माझा नवीन केसांचा। पुढं ते अशीच आहेत जरा। तर गाईस घेतले आता चहा पियाला, गुड्डे बिस्किट चहा मध्ये केले। आता चहा पिलो भेटता। चहा वगैरे पिऊन झाले आणि जस्ट आल्यावरती आम्ही चालल्या केरळला। तर कपडे भरायला घेतले आणि मी तर बघू शकता कपडे काढले आणि ट्रॉली अजून अर्ध पडले आणि हे इथं काढून ठेवले आणि ते तिथं लावले आणि बघू समजत नाही कुठची घेऊ आणि कुठचं ठेवू इथं। तर बघता तर घेता कपडे आणि बॅग भरून घेता, तर भेटता तुम्हाला कपडे भरून झाल्यावर।
बॅग ही आपली इथं समोर ठेवली, ही एक बॅग. गाईज बसले आता जेवण करायला आणि बाकी टीव्ही बी लावले, बाकी सगळी बसले आणि इथं पाठी. आम्ही आल्या चालायला असा टाइमपास. तर आता समोर बघू शकता सगळी आहे तिथं. तर गाईस आता मी आलोय क्लासमध्ये. तुम्हाला तुम्ही लुक बघू शकता. काल मी केस कशी केली ती, आणि काल मी ब्लॉग एंड नाही केलं, तर आज मी एंड करेल कारण की काल छोटा झाला ब्लॉग. तुम्ही नीरजला बघू शकता, खूप दिवसातून पाहुण्या क्लासमध्ये आलाय. बघा इथे बसलाय, त्याची आज एक्झाम आहे म्हणून तो आलाय. कसा दिसतोय तुम्ही नक्की याला सांगा कमेंट मध्ये. तर गाईस क्लास वर्ष सुटलो आणि भूक लागलेली, तर आता आलो इथं शोरमा खाता, म्हणजे घरान येता पार्सल. गाईस जस्ट आता घरा आल्या, शोरमा वगैरे घेतले, क्लासवरून घरा आल्या आणि आता शोरमा खायला बसल्या. आणि साईशा इथं, साईशा बघा कशी झोपते, खेळते बघा कशी. इथे ब्लॉग लावले. तर गाईस जस्ट आपला शोरमा वगैरे खाऊन झालाय, तर आता चाललोय किचन मध्ये, चाय गरम करतोय. तर आता बघू शकता इथे मम्मी भाकरी उचते आणि इथे आपला चाय गरम करायला ठेवलाय आणि बिस्किट घेतलाय. आज जरा वेगळी पद्धत, आज ग्लासामध्ये घेऊ चहा, आणि गुड्डे बिस्किट नव्हता. तर इथे बघू शकता भाकरी बनवते. तर भाकरी बनवते आणि आपला चहा तर गरम करायला ठेवला आणि ते ब्लॉग लावले सॅमिदाचा. आता बसू इथं आणि चहा पिऊ थोड्या टायमान. गाईस जस्ट आता चहा वगैरे गरम झाला आणि चहा घेतले आणि अजून आपला ब्लॉग चालू आहे. तर गाईस चहा वगैरे पिऊन झाले आणि आता इथं वरती आल्या. तर आता मी ब्लॉग एंड करता. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि नवीन हेअरस्टाईल कशी वाटली तेही सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आता यापुढे येईल आपला बर्थडेचा ब्लॉग, साईशाच्या बर्थडेचा ब्लॉग. नंतर त्यापुढे सगळे आपल्या केरलाचे ब्लॉग येतील, 7 ब्लॉग येतील केरलाचे, ते पण कंटिन्यू असेच बघा आणि सपोर्ट राहू दे तुमचा. चला बाय.